प्रथा सारीज चालू करताना तुम्हाला इनिशियली काय काय असे डिफिकल्टीज जाणवले? पहिले म्हणजे तो बिझनेसच शिकणं हेच एक माझ्यासाठी नवीनच गोष्ट होती. जनरल लेवलला कोणीतरी सांगितलं होतं की दुकान व्यवसायामध्ये तुला एवढी मार्जिन असते, तसं नाहीये. ऑल लेडीज स्टाफ आहे आणि एवढ्या बायकांना एकत्र हँडल करायचं म्हणजे आपल्या ऑडियन्सला पण माझं दुःख दर्द कळेल की एवढ्या आपण घरात 3 बायका 2 बायका एकत्र असलो तरी काय काय ड्रामा होत असतो. पण आय एम प्राऊड ऑफ द ऑल विमेन्स टीम दॅट आय हॅव. असे पण काही कस्टमर्स असतात जे खूप नाराजी दाखवतात, ज्यांनी इमोशनली हर्ट होतात. व्ह्यूअर्स भेटले करून तीच तर मजा आहे ना. त्याच्यातच सगळी मेहनत आणि आपली सिक्रेट रेसिपी सिक्रेट सॉस तोच आहे. माझ्या तेव्हा लक्षात आलं की होलसेलरच्या ऐवजी आपण वीवर कडे गेलो तर नक्कीच आपल्याला स्वस्त मिळणार. मग मी वीवर शोधायला लागले. कसं तुम्ही डिसाईड करता किती स्टॉक या महिन्याला आणला पाहिजे? तसंच एक्स्ट्रा साड्या घेऊन अंगावर ठेवायच्या हे मी करत नाही, कारण रिटेल इंडस्ट्री अशी की तुम्ही डेड स्टॉक मध्ये जर का अडकलात ना तर तुमचे प्रॉफिट्स खूप हिट होतात. ते डेड इन्व्हेंटरी परत आपण रिटर्न नाही करू शकत नाही. माझ्या इंडस्ट्रीत तरी नाही. माझी इंडस्ट्रीज अशी आहे की एका माणसाकडनं मला एका वेळेला खूप क्वांटिटी घेताच येत नाही, कारण त्यांच्या बनतातच तेवढ्याच स्लो राईट तेवढ्याच स्पीडने. तर तुम्ही कॅश रोटेशन कसं करता? पहिल्या 30-32 साड्या आणल्या, तीच पहिली माझी इन्व्हेस्टमेंट होती. फंडिंग रेस करा, फक्त व्हॅल्युएशन वाढवा, कधीतरी आपण त्याच्यातनं एक्झिट व्हा, ही माझी विजन नाहीये. 2020 मध्ये सगळं बंद होतं, कोविड आला तेव्हा 400-500 साड्या होत्या माझ्याकडे. तर आपल्याकडे आहेत साड्या, तर आपण त्याचे व्हिडिओज करून पोस्ट करू. ऍटलिस्ट एक प्रमोशन होईल. 12-15 हजाराची, 10 हजाराची, 20 हजाराची साडी कोणी ऑनलाईन बघून घेईल असं मलाच तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता की लोक त्याच्यावर वेळ घालवतात, स्वतः जातात, अंगावर ठेवून बघतात आणि मग घेतात. आदित्य टॉक्स या युट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. असं एवढं स्वागत वगैरे एवढं फॉर्मल करू नकोस आदित्य, त्यामुळे आपण इन्फॉर्मलीच गप्पा मारणार आहोत. सो काही नाही, प्रथा सारीज म्हणून माझं वेंचर आहे. तर आपण थोडे इन्व्हेस्टमेंट कडे जाऊया. तुम्ही स्टार्टिंग इन्व्हेस्टर्स हायर केलते का? म्हणजे बाहेरून इन्व्हेस्टमेंट उचलली होती का काही अमाऊंट? नाही, मी इन्व्हेस्टमेंट आता काय म्हणजे नाहीच कोणाकडनं घेतलेली, आतापर्यंत नाही घेतली. आणि ह्या सर्वार्थी माझे पैसे आहेत. पहिल्यांदाच खूप हात काय म्हणतो आपण आखडून इन्व्हेस्टमेंट केली, म्हणजे खूप जास्त नाही की ते ज्या पहिल्या 30-32 साड्या आणल्या तीच पहिली माझी इन्व्हेस्टमेंट होती. जागेची इन्व्हेस्टमेंट नव्हती. मी स्मार्टली जो माझ्याकडे मेकअपचा स्टाफ होता त्या मुलींनाच पटवलं. त्याच्यानंतर माझ्या ऑलमोस्ट 500 साड्या होईपर्यंत मी स्वतःच्या खिशातले पैसे टाकलेच नाही. जे प्रथामधनं पैसे यायचे त्याच्यातनच अजून साड्या घ्यायच्या, रिइन्व्हेस्ट करायचे. हेच माझं मॉडेल चालू राहिलं. माझा कल हा अत्यंत प्रॉफिटेबल बिझनेस करण्याकडे आहे. फंडिंग रेस करा, फक्त व्हॅल्युएशन वाढवा आणि कधीतरी आपण त्याच्यातनं एक्झिट व्हा, ही माझी विजन नाहीये ह्या बिझनेसची. मला असं वाटतं की साड्या हा अत्यंत काय म्हणतो नेव्हर एंडिंग विषय आहे. त्याला काही ट्रेंड नाहीये. मी ज्या साड्यांमध्ये आहे, सिल्कच्या साड्या, हा काही ट्रेंडी बिझनेस नाहीये की आज ह्याचा ट्रेंड आलाय, फॅशन आली, आज विकल्या जातील, उद्याचं माहित नाही, असं नाहीये. पिढ्यानपिढ्या लोक साड्या नेसतात, पिढ्यानपिढ्या ट्रॅडिशनल साड्या पुढे वारसा म्हणून पास ऑन होतात. त्यामुळे मी ह्याच्याकडे खूप लॉंग टर्म विजन अशीच बघते की मला हा स्वतःचा बिझनेस म्हणूनच रन करायचा आहे. पण मला एक डाऊट होता, समजा इन केस तुम्हाला वेगवेगळ्या सिटीज मध्ये जर एक्सपांड करायचं असेल तर तुम्हाला म्हणजे इन्व्हेस्टर्स तर घ्यावं लागेल. करेक्ट. येस, यू आर ॲब्सोल्युटली राईट. सो आता मी तुला ही जर्नी सांगितली सुरुवातीची. त्याच्यानंतर असं झालं की 2020 मध्ये मी सगळं बंद होतं, कोविड आला तेव्हा 400-500 साड्या होत्या माझ्याकडे. तर आपल्याकडे आहेत साड्या, तर आपण त्याचे व्हिडिओज करून पोस्ट करू, थोडी लोकांना माहिती सांगू. आता लोक इंटरनेटवर आहेत, लोकांकडे टाइम आहे, तर आपण आपल्या साड्यांबद्दल थोडी माहिती सांगूयात आणि आपण काय स्पेशल आहे आपल्याकडे, कसं कलेक्शन आहे हे सांगूयात. आणि ऍटलिस्ट एक प्रमोशन होईल. जेव्हा सगळं ओपन अप होईल तेव्हा लोक आपल्याकडे येतील, अशा हेतूने मी ते चालू केलं. आणि मी पहिला व्हिडिओ टाकला तेव्हा आम्हाला फोनच आले की तू त्या व्हिडिओमध्ये मी 5-6 साड्या दाखवल्या होत्या, बनारसी साड्या, आणि त्याची माहिती दिली होती. आणि तो व्हिडिओ बघून आम्हाला फोन आले की तू ही जी पांढरी साडी दाखवली ती कितीला आहे, आम्हाला हवी आहे. ही जी ब्लू साडी आहे ती कितीला आहे, आम्ही सांगितलं काय 12,500 वगैरे. बरं, मग ती आम्हाला हवी आहे, ऑनलाईन डिटेल्स पाठवा, मी जीपे करू का, हे करू का, हा माझा ऍड्रेस आहे, मला शिप करून टाक. आणि मग माझ्या लक्षात आलं की लोक असं बाय करतात. आता माझ्याकडे हँडलूम साड्या होत्या ज्याचं ऍव्हरेज सेलिंग प्राइस 12,000 ते 15,000 होती. तर 12-15 हजाराची, 10 हजाराची, 20 हजाराची साडी कोणी ऑनलाईन बघून घेईल असं मलाच तेव्हा कॉन्फिडन्स नव्हता. कारण साड्या ही विषय असा आहे की लोक त्याच्यावर वेळ घालवतात, स्वतः जातात, बघतात, अंगावर ठेवून बघतात आणि मग घेतात, राईट.
पण ज्या पद्धतीने लोकांना आवडल्या साड्या आणि आम्हाला पाठव मग पाठवल्यानंतर खूप छान आहे, सुंदर आहे, आणि पहिल्या व्हिडिओ मधल्या सगळ्या साड्या विकल्या गेल्या. परत व्हिडिओ टाकला, दुसऱ्या दिवशी 2 व्हिडिओ टाकले, त्यातल्या सगळ्या साड्या गेल्या. आणि मग आम्हाला वाटलं की ओके, दिस कॅन बी अ सेलिंग चॅनल. म्हणजे मी त्याच्याकडे सेलिंग चॅनल या दृष्टीने बघितलं नव्हतं. मग म्हणलं की ठीक आहे, करू आपण, रेग्युलर करू, काय 500 साड्या तर स्टॉक मध्येच आहेत, तोपर्यंत तर करूच शकतो. आणि आम्ही ऑर्डर्स येत गेल्या तसं पॅकेजिंग, म्हणजे एक मला आठवतंय पहिल्या 300-400 साड्यांना तर मी स्वतःच व्हॉट्सअप ऑर्डर घ्यायचे, मग ऍड्रेस लिहून काढायचे, मग पॅक करायचे साडी, मग ती कुरिअरवाल्याकडे द्यायची, मग हे करायचे. असं मुली होत्या पण त्यांनाही काही गंध नव्हता, त्यांना फक्त इथे आलेल्या क्लायंटला साड्या दाखवायच्या एवढंच माहिती होतं. तुम्ही कॅश रोटेशन कसं करता म्हणजे या प्रथा सारीचं? तुम्ही म्हणजे आता समजा आज ह्या महिन्याचा प्रॉफिट झाला तर तुम्ही रिइन्व्हेस्ट करता का साईडला करता? नुसतेच येणारे पैसे बिझनेसमध्ये ब्लाइंडली टाकत राहणं यालाही अर्थ नाहीये. तुम्ही करेक्ट प्रॉफिट बाजूला टाकणं आणि मग ते प्रॉफिट मध्ये बाजूला टाकलेले पैसे नोईंगली ग्रो करणं, हे सगळं एक या सगळ्याकडे लक्ष पाहिजे. तर साड्या मागवून ठेवायच्या आणि मग त्या 100 साड्यांमधल्या 10 साड्या विकल्या जातात, 90 पडून राहतात. मग त्या 90 मधल्या 20ला काहीतरी 3 वर्ष पडून राहिल्यावर त्याला काहीतरी खराबच होतं, कुठेतरी काहीतरी. असं मला ह्या पद्धतीने मला रन नव्हतं करायचं. एक आपला गोल सेट करायचा की 1 लाख रुपये महिना कंपल्सरी बाजूला आले पाहिजे. रेव्हेन्यू किती असो, खर्च किती असो, तुम्ही तुमचा एक आकडा ठरवा. 1 लाख रुपये महिना मला बाजूला आले पाहिजेत. मग वर्षभर 1 लाख आले की चला आता ते 2 लाखावर कसं नेता येईल, आपला बिझनेस वाढलाय का, किती वाढलाय, मग आपण एक्स्ट्रा खर्च किती केलाय. मग आता आपल्याला असं आहे की ओके, मग माझी जे समजा 500 साड्यांवरनं 1500वर गेल्या होत्या, तर असं होईल की माझं जर का इन्कम वाढलं आणि मी समजा एवढेच पैसे बाजूला कॉन्स्टंटली टाकते, तर माझ्याकडे जे राहिलेले पैसे आहेत जास्तीचे, त्याच्या मी जास्ती साड्या घेतल्या, बरोबर. मग माझा तो 1500चा स्टॉक गेला 2000 वरती, की माझ्याकडे कुठल्याही क्षणी 2000 साड्या स्टॉक मध्ये आहेत. मग मी ठरवलं 2000 साड्या जर स्टॉक मध्ये आहेत तर आपले जे बाजूला पडतात ते पैसे आपले वाढले पाहिजेत, 1.5 तरी झाले पाहिजेत, मग ते बाजूला टाकायचे. असं करत मी तो बिझनेस माझा म्हणजे इंटरनल कॅश रोटेशन जर तू म्हणलंस तर तसं केलंय. तर समजा तुझे काय 15 लाख रुपये बाजूला असतील समजा, तर त्यातले 5 लाख जर तू एक इन्व्हेस्टर म्हणून स्वतःच्याच बिझनेसमध्ये टाकलेस तर तुला किती रिटर्न येईल. सो थिंक ऑफ युअरसेल्फ ऍज अ इन्व्हेस्टर फॉर युअर बिझनेस. जस्ट बिकॉज माझ्याकडे पैसे आहेत, होर्डिंग घ्या, अजून मोठी जागा घ्या, असं नाही केलंय मी. कॉन्शियसली असं केलंय की ओके ठीक आहे, मग आता आपण डिजिटल मार्केटिंगचे स्पेंड वाढवतोय, तर मग आपण इथे वाढवतोय तर त्याचा रिटर्न येऊ देत, आपल्याला मिळू देत, मग पुढचा एक्सपेन्स करू. असं ते कॉन्शियसली ट्राय केलं. कसं तुम्ही डिसाईड करता किती स्टॉक या महिन्याला आणला पाहिजे, किती आणला पाहिजे? हो, एक सिंपल गणित आहे की जेवढा विकला गेला तेवढा तर आणायलाच पाहिजे. सो मला म्हणजे तेवढं की 300 साड्या विकल्या गेल्या असतील तर 300 साड्या आल्या पाहिजेत आपल्याकडे. सो हे तर बेसिक गणित आहे. 400 साड्या विकल्या गेल्या तर 400 आल्या पाहिजेत. सो तेवढ्याला तेवढा स्टॉक मेंटेन झाला पाहिजे बेसिकली. साड्या मी घेते हँडलूम विवर्स कडनं. मॅक्सिमम प्रथाच्या 85 ते 90% स्टॉक जो आहे साड्यांचा हा हँडलूम इंडस्ट्री मधून येतो, हातमागावरच्या साड्या. आणि हातमागावरच्या साड्यांना बल्क प्रोडक्शन नाहीये. नाही का? हा, म्हणजे ते हाताने बनतात. एक साडी झाली की मगच दुसरी बनते, एकासारख्या 10 बनत असते. एका सोर्स कडनं किती साड्या मला मिळू शकतात ह्याला सगळ्याला लिमिटेशन आहेत. आणि त्यामुळे मी असं करत गेले की माझे रिसोर्सेस वाईड करत गेले. जेवढं शक्य तेवढे व्ह्युअर्स, जास्तीत जास्त व्ह्युअर्सशी कनेक्ट करत गेले. म्हणजे मग मला उलटा प्रॉब्लेम नाही येणार की मला साड्या हव्यात आणि हे देऊ शकत नाही. म्हणजे उगाच आता मला म्हणजे आता मी 300 साड्या विकल्या समजा, तर मी खरं तर 450 साड्या विकत घेऊ शकते, एवढे पैसे माझ्याकडे येतात, बरोबर आहे, विथ प्रॉफिट. तर साधारण मी तुला सांगते, तर आता विथ प्रॉफिट 450 येऊ शकतात, म्हणून 450 घेऊन टाकल्या. हे मी नाही करत. बाकी एक्सपेन्सेस बाजूला टाकण्याचे पैसे, माझी जी फायनान्शियल डिसिप्लिन आहे ती पुढच्या ग्रोथसाठी, मी काय बाजूला टाकते ते प्युअरली प्रॉफिट बुकिंग पुढच्या ग्रोथसाठी असेल, तर तसं करून 300चा मला एंड ऑफ द इयर किती स्टॉक वाढायला हवाय त्याप्रमाणेच मी एव्हरी मंथ स्टॉक ऍडअप करत जाते. आणि ह्याच्यात अजून एक मोठी गोष्ट अशी आहे की सीझनल, म्हणजे सीझनल नेचर, म्हणजे गणपतीपासनं दिवाळी संपेपर्यंत हा हाय पीक सीझन आहे आमचा साड्यांचा, कारण फेस्टिवल्सच चालू होतात. मग असं असतं की मे महिन्यापासून फेस्टिव्ह सीझनसाठी म्हणूनच
स्टॉकिंग चालू करायचं. म्हणजे मग तेव्हा मग ते गणित येतं की आपण किती बिझनेस साधारण करू शकणार आहोत, आपण काय काय इव्हेंट्स प्लॅन केलेत, आम्ही एक्झिबिशन्स करतो, मग पर एक्झिबिशन आपल्याला डिस्प्ले करायला तेवढा स्टॉक पाहिजे. सो मग ते स्टॉकिंग माझं मे जून महिन्यापासून चालू होतं. दर महिन्याला 100-150 साड्या करत करत त्या फेस्टिव्ह सीझन साठीच्या म्हणून माझ्या होतात, पण ज्या तेव्हा विकल्या जातात. उगाच एक्स्ट्रा साड्या घेऊन अंगावर ठेवायच्या हे मी करत नाही, कारण रिटेल इंडस्ट्री अशी की तुम्ही डेड स्टॉक मध्ये जर का अडकलात ना तर तुमचे प्रॉफिट्स खूप हिट होतात. म्हणजे नुसतंच स्टॉक खूप आहे आणि तो विकलाच जात नाहीये. मग कधीतरी सेल काढायचा, क्लिअरन्स सेल काढायचा, मग 40% ऑफ 50% ऑफला त्या साड्या विकायच्या. मग त्याच्यात तुमची प्रॉफिट मार्जिन खूप हिट होते आणि तुमचे पैसे खूप अडकून राहतात. तर व्ह्युअर्स कोणत्या सेक्शन मध्ये, इंडियाच्या कोणत्या सेक्शन मध्ये जास्त व्ह्युअर्स आहेत? इंडिया तर खूप रिच आहे, म्हणजे ह्या बाबतीत प्रचंड श्रीमंत देश आहे आपला, कारण प्रत्येक प्रांतात साड्या बनतात. म्हणजे लिटरली ऑलमोस्ट प्रत्येक स्टेटमध्ये भारताच्या साड्या बनतात. म्हणजे अजून प्रथामध्ये असं आहे माझ्याकडे की असंख्य प्रकार नाहीच आहेत आमच्याकडे, आणि हे सगळे लोक ना रिमोट एरियाज मध्ये, रुरल भागांमध्ये, स्वतःच्या छोट्या छोट्या घरांमध्ये लूम्स वरती हे बनवतात. त्यामुळे ह्या लोकांकडे पोचणं, त्यांच्यापर्यंत पोचून त्यांच्या कलेला शहरांमध्ये आणून विकणं ही खूप फुलफिलिंग गोष्ट आहे. पण माझ्याकडे मेनली साऊथ मधनं खूप साड्या येतात. कांचीपुरम, सालेम मधनं कांजीवरम येतात. त्याच्यानंतर तेलंगणामधनं मॅक्सिमम माझ्या गढवाल येतात. त्याच्यानंतर इरकल येतं, इरकल कर्नाटकामध्ये बनतं त्यामुळे इरकल येतं. त्यानंतर पोचमपल्ली इकत नावाचा एक प्रकार आहे जो गुजरातमध्ये पटोला असतात आणि तशा साऊथमध्ये त्याच प्रकारच्या साड्या असतात, पण तेही परत साऊथमध्ये आंध्रमध्येच मिळतं. सो साऊथमधनं मॅक्सिमम साड्या माझ्याकडच्या येतात. साऊथमध्ये काही पैठण्या पण बनतात. आपल्याला वाटतं पैठणी महाराष्ट्राची प्राईड आहे आणि महाराष्ट्रात बनते, पण ती बनतेच, पण त्याची डिमांड इतकी जास्ती आहे की ते आउटसोर्स केलं गेलंय आणि बऱ्याच साऊथच्या लूम्समध्ये पैठण्या बनतात, हँडलूम पैठण्या उत्तम दर्जाच्या, पण त्या साऊथमध्ये बनतात. सो मॅक्सिमम माझ्याकडचा स्टॉक हा साऊथ मधूनच येतो, अनेक प्रांतांमधनं साऊथ इंडियामध्ये. आणि मग बनारस आहे. त्याच्यानंतर काय महाराष्ट्रात तर पैठणी आणि हे तर मी घेतेच. त्याच्यानंतर नॉर्थ ईस्ट, वेस्ट बेंगॉल ह्या रिजन मधनं पण माझ्या साड्या येतात. कांथा, टसर अशा सारख्या अनेक साड्या. झारखंड मधनं कोसा सिल्क आणि हे येतं. सो असे भरपूर रिजन्स मधनं, एकदम आतल्या रिजन्स मधनं साड्या बनवून घेण्याचं काम आहे. तुम्ही म्हणजे कॉन्टॅक्ट कसं आहे तुम्हाला, ते व्ह्युअर्स भेटले कोणामध्ये ॲट द इनिशियल फेज ऑफ दिस जर्नी? सो हा चांगला प्रश्न आहे तुझा, कारण खूप आता गेल्या 1-2 वर्षात असं खूप जण व्हॉट्सअपवर कॉन्टॅक्ट, मला साडीचा बिझनेस चालू करायचा आहे, जरा सोर्सेस पर्यंत कसं पोचायचं सांगा ना. तर मग माझं असं म्हणणं आहे की तीच तर मजा आहे ना, त्याच्यातच सगळी मेहनत आणि आपली सिक्रेट रेसिपी, सिक्रेट सॉस तोच आहे. फक्त एकच आहे, त्यामध्ये स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. तुम्हाला कितीही असं तुम्ही म्हणाल की नाही मला ना ह्यांच्याकडनं मिळालेत 4 सोर्सेस, मला त्यांच्याकडनं मिळालेत, असं नाहीये. तुम्हालाच ते शोधून आणि एक्सपिरियन्सेस मधनं, सोर्सिंग हा माझ्या बिझनेस मधलं सिक्रेट रेसिपी आहे. त्यामुळे त्याच्याबद्दल काय मी सांगणार, कसं सांगणार, सांगू नाही शकत. एकच सांगू शकते की खूप मेहनत आहे. सोर्सेस बिल्ड करणं ही एका दिवसाची गोष्ट नाही आणि ती कमी मेहनत मध्ये पण मिळू शकत नाही, एवढंच सांगू शकते. येस, ग्रेट. आता तुम्ही जसं म्हणले डेड इन्व्हेंटरी असली तर ऑलमोस्ट समजा 1 लाखाचा माल पडून असला तर त्याची कॉस्ट आपल्याला बेअर करावी लागते. करेक्ट. तर ते डेड इन्व्हेंटरी परत आपण रिटर्न नाही करू शकत का व्ह्युअर्सला किंवा होलसेलर्स? माझ्या इंडस्ट्रीत तरी नाही. तुम्ही थोडं तुमचं हायरिंग प्रोसेस एक्सप्लेन करू शकाल? तुम्ही कसं हायर करता, तुम्ही काय बघता एम्प्लॉईज मध्ये? येस, सो माझ्याकडे आता साधारण 18 जणी आहेत कामाला. 18 जणी आहेत आणि प्लस काही काय म्हणायचं फ्रीलान्सिंग पण काही लोक करतात. मला व्यक्ती आवडली की मी हायर करते आणि मी इंटरव्ह्यूच्या वेळेसच माझं असं असतं की तू माझ्याकडे 3 महिने काम कर आणि मगच तुझा प्रोफाईल क्रिस्टलाइज होईल.
म्हणजे त्या व्यक्तीची स्ट्रेंथ काय आहे, त्या व्यक्तीचं कशामध्ये जास्ती कल आहे. कारण गंमत अशी होते की माझ्याकडे सेल्सला एक मुलगी येते आणि लक्षात येतं की तिची लँग्वेज इतकी चांगली आहे, तिला इतकं चांगलं इंग्लिश बोलता येतं, लिहिता येतं, मग ही खरं कॉन्टेंट रायटिंग पण करू शकते. एखादा समजा एम्प्लॉई खूप असा नाराज झाला असेल तर तुम्ही ते कसं मॅनेज करता त्यांच्याबरोबर? ऑल लेडीज स्टाफ आहे आणि एवढ्या बायकांना एकत्र हँडल करायचं म्हणजे आपल्या ऑडियन्सला पण माझं दुःख दर्द कळेल की एवढ्या आपण घरात 3 बायका 2 बायका एकत्र असलो तरी काय काय ड्रामा होत असतो. सो पण आय एम प्राऊड ऑफ द ऑल विमेन्स टीम दॅट आय हॅव. सर्व मुली आणि आहेत आणि मस्त काम करतायत. पण प्रॉब्लेम्स येतात, एकमेकांमधले मानापमान पटत नाही हे एक गोष्ट, पण कस्टमर्स जास्ती डिमांडिंग असतात, मग त्याचे प्रेशर्स येतात. किंवा कधी कधी व्हॉट्सअप आणि म्हणजे आता ऑनलाईनला तुला माहितीये की सोशल मीडिया म्हणलं की ती दोधारी तलवार आहे. सो खूप म्हणजे असे पण काही कस्टमर्स असतात जे खूप नाराजी दाखवतात, ज्यांनी इमोशनली हर्ट होतं. मार्केटिंग कितपर्यंत उपयोगी आहे तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला किती फॉलोअर्स आहेत, तुम्हाला कसे लाईक्स आहेत, तुमचं काय व्हायरल झालंय, ह्याच्यावरती लोक तुमची क्वालिटी जज करतात. आज मी 4 होर्डिंग घ्यायचे, पेपर पॅम्पलेट्स वाटायचे, पेपरमध्ये जाहिरात द्यायची, असे मार्केटिंगचं जर गोष्टी केल्या, ऍडव्हर्टायझिंग मार्केटिंग, तर खूप जास्ती त्याच्यात पैसा लागणार आहे. ज्या अगेन्स्ट मला डिजिटली सुरुवात करायला काहीच पैसे लागत नाहीत. सोशल मीडिया पेज चालू करायला पैसे नाही लागत असं. सो तो पुरेपूर वापर केला पाहिजे, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचं हे पाहिजे. आणि मार्केटिंग शुड बी कन्सिस्टंट. इट हॅज टू बी कन्सिस्टंट. तुम्ही आज एक पोस्ट टाकली, मग 10 दिवसांनी एखादी पोस्ट टाकली, मग एखादी बूस्ट केली, एखाद्याची पेड ऍड केली, असं नाही. तुम्हाला कंटिन्युअस करत राहायला पाहिजे, तर त्याची मजा आहे. म्हणजे तुम्ही हे जरी केलं काही इन्फ्लुएन्सर मार्केटिंग, सपोज एक इन्फ्लुएन्सर तुमच्याबद्दल एकदा काहीतरी बोलला तर त्याचं लोकांना रजिस्टर नाही होणार आहे. जर एक इन्फ्लुएन्सर नाही 10 इन्फ्लुएन्सर 10 वेळा तुमच्याबद्दल बोलले तर ते लोकांच्या डोक्यात राहणार आहे. सो जरी तुम्हाला पैसे खर्च करायचे असतील तरी ते कन्सिस्टंटली केले पाहिजे. कुठलाही एक ॲव्हेन्यू रिपीटेडली वापरला पाहिजे, मग पुढच्या ॲव्हेन्यू कडे गेलं पाहिजे. माझ्या आईसारखे प्रत्येक जणी समजा आता एका दुकानात गेल्या, 10 साड्या बघतात, 20 साड्या बघतात, 50 साड्या बघतात, तरी पसंत होत नाही. करेक्ट. त्यानंतर तुमची म्हणजे फिलिंग कशी होती किंवा तुम्हाला असा राग येतो जो पण एम्प्लॉई साडी दाखवतो? येस, चांगला प्रश्न आहे. तू फक्त 10, 20, 30, 50 पर्यंत पोहोचला. आम्ही 300, 500 अशा साड्या दाखवतो आणि तरी सुद्धा असं होतं की कस्टमरला नाही तेवढं आवडलं, किंवा अगदी असं आम्हाला वाटलं की आता घेतायत, फायनल होत आहे, आणि पटकन शेवटी म्हणले की नाही आम्ही जरा अजून दुकानं बघून येतो. आणि 3 तास घालवले तर आमच्याकडे 2, 2.5, 3 तास आहेत. म्हणजे फिजिकली पण दमायला होतं. रिटर्न्स आणि रिफंडची प्रोसेस कशी हँडल करता? करेक्ट. जेव्हा एखादी व्यक्ती 20,000ची साडी घेते आणि त्या व्यक्तीचा जर तुम्हाला फोन आला की मला व्हिडिओत दिसली तेव्हा मला वेगळाच पिंक वाटला आणि हा आल्यावर मला डल दिसतोय, तर फारच मला नाही आवडलं, त्याच्यावर जर तुम्ही म्हणलात की नो प्रॉब्लेम मॅम, तुम्हाला जर नसेल आवडली तर परत पाठवा तुम्ही, काही प्रॉब्लेम नाहीये, तर कस्टमरला खूप वेगळं तुमच्याबद्दल मनात एक कॉन्फिडन्स वाटतो. आम्ही ज्या कस्टमर्सना रिफंड दिलाय ना ते आमचे सर्वात मोठे कस्टमर्स तू विचारलं असतं. कारण असं झालेलं आहे की पहिल्यांदा जे खूप नाराज होते आणि ज्यांनी आम्हाला साडी परत पाठवली, आम्ही इमिजिएटली रिफंड केला. त्यांनी आमच्याकडनं पुढे लग्नाचं शॉपिंग केलंय, साड्या घेतल्यात, गिफ्टिंगला साड्या घेतल्यात. नॉट जस्ट दॅट, रिव्ह्यूज लिहिलेत चांगले की मला साडीमध्ये फॉल्ट वाटला पण 1 मिनिटात त्यांनी साडी परत घेतली विदाउट एनी चॅलेंजेस. सो ते एक एवढं म्हणजे सो इट ऑलवेज बिल्ड्स अ व्हेरी पॉझिटिव्ह कॉन्फिडन्स इन द क्लायंट. सो ट्रस्ट बिल्डिंग साठी त्याचा खूप फायदा होतो. आता ह्याची दुसरी बाजू अशी आहे की आपल्याला थोडस त्याच्यात लॉस होतो, कारण शिपिंगचे पैसे आपले गेलेले असतात, पॅकेजिंगचं काय ते पॅकेजिंग खराबच होतं, त्याच्यातले आपले पैसे जातात. साडी परत घेताना म्हणजे आता वेबसाईटवर ऑर्डर आली तर वेबसाईटवरती पेमेंट गेटवे चार्जेस असतात, ते आपल्याला पडतात. सो हा आपल्याला थोडा लॉस होतो. आणि अजून एक गोष्ट याची की याचा गैरफायदा घेणारे पण लोक असतात थोडासा, की साडी नेसतात आणि म्हणतात की मी एकदाच नेसली आणि आता खराब झाली आहे. पण आता शेवटी नेसून जर खराब झाली असेल तर त्याच्यात एंटायरली आमचा विकणाराचा फॉल्ट नसतो. मग थोडं अशा क्लायंट्सना थोडं आम्हाला स्टबर्नपणे सांगायला लागतं की नेसल्यानंतर आम्ही नाही घेऊ शकत, नेसायच्या आधी तुम्ही सांगितलं तर आम्ही करू शकतो. तर तुम्ही पॅकेजिंग शिपिंग कसं हँडल करता? बापरे, 250 रुपयाला तर बॉक्सच आहे, बापरे हे अमुकच आहे. पण जर असं मार्केटिंग एक्सपेन्स म्हणून जर विचार केला ना तर 100 साड्यांमागे 200 रुपये समजा माझे गेले
काय 20,000 रुपये गेले, पण 20,000 रुपये मार्केटिंगवर घालवले असं जर समजलं तर 100 साड्यांचा इन्कम तर आलेला आहे ना मला. सो पहिल्या दिवशीपासून आम्ही हे ठरवलं की आपण हा एक्सपिरियन्सचा पार्ट समजायचा आहे, आपण हा मार्केटिंगचं बजेट समजायचंय, ना की शिपिंगचं. आणि मग त्याच्यामध्ये मग छान बॉक्स पाहिजे, तर बॉक्सच्या आतमध्ये एक छान काहीतरी पेपर पाहिजे, त्यांना त्याच्यात कधीतरी एखादी नोट पाहिजे. दिवाळीच्या वेळेस आम्ही हॅपी दिवाळीचे कार्ड्स पाठवतो, बेस्ट विशेसचं हे करतो. बऱ्याचदा असं होतं की कोणीतरी दुसऱ्यासाठी गिफ्ट म्हणून ऑर्डर करतं, मग त्याला छान गिफ्ट रॅपिंग पाहिजे. सो ह्या गोष्टींवर मी पहिल्या दिवशीपासून खूप फोकस केलाय. आणि ते माझं म्हणजे पॅकेजिंग हे माझं, मी म्हणते ना, असं मन ओतलंय त्याच्यात मी की हे छान पाहिजे. लोकांना साडी मिळताना असं नाही वाटलं पाहिजे हा एक अमेझॉनचं पार्सल आलंय मी केलं, पण असं नाही वाटलं पाहिजे. आपण खरंच भारीतली साडी घेतलीये हा फील त्यांना ती साडी मिळाल्यावर वाटला पाहिजे. म्हणून मग बॉक्स छान हार्ड पाहिजे, चेपला जाईल असं नाही पाहिजे. प्लॅस्टिकचा वापर कमीत कमी करू, रिसायकलेबल मटेरियल वापरू. बाहेर पण आपल्या ज्या कुरिअर बॅग्स असतात त्या पण अशा वापरू की ते मटेरियल अगदी सस्टेनेबल असेल. थोडंसं क्लॉथ बॅग्स देऊया, म्हणजे तुम्ही ही साडी तुमच्या कपाटात ठेवताना ह्या क्लॉथ बॅग मध्ये घालून ठेवा, असं करा. सो ह्या छोट्या छोट्या गोष्टींनी ना लोकांमध्ये चर्चा होते, अरे मला आली साडी काय सुंदर पॅक्ट होती, हे बघ ह्याच्यातच आता मी ठेवते. म्हणजे या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या आपण एका अँगलने विचार केला तर बापरे 250-300 रुपये तर माझे पर साडी नुसतेच पॅकेजिंगवर जातात, असा विचार करून उपयोग नाही. किंवा छोटीशी गोष्ट की शिपिंग फ्री ठेवायचं, काय 150-200 रुपये पर साडी माझा खर्च ऍड होईल शिपिंगचा, पण कस्टमरला छान वाटेल ना त्यांनी. सो ट्रीट दॅट ॲज युअर एक्सपिरियन्स कॉस्ट ऑर युअर मार्केटिंग कॉस्ट. हे नॉलेज समजा आता एखाद्या बिझनेस मध्ये उतरायचं म्हणलं एका वुमन एंटरप्रेन्योरनी, तर त्यांना हे बिझनेसचं नॉलेज MBA थ्रू घेणं आवश्यक आहे का एक्सपिरियन्स थ्रू आलं तरी चालेल? खरं सांगायचं तर तुम्हाला ना त्या बिझनेसची, म्हणजे तुम्ही जो बिझनेस करणार आहे, मग तुम्ही साड्यांचा असेल, ज्वेलरीचा असेल, कुकिंग रिलेटेड असेल, होम सर्व्हिसवाला काय, आता खूप सारे होम बेकर्स आहेत, घरनं काम करणार म्हणजे घरनं फूड पाठवणारे आहेत, तो बिझनेस असेल ना, तर कुठलाही दुसरा बिझनेस असेल, तुम्हाला त्या बिझनेसची मुळात खूप आवड आणि काय म्हणायचं चटक पाहिजे, तर तुम्ही त्याच्यात 100% देऊ शकता. सो हा सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर आहे की मला हे काम करण्यात प्रचंड मजा येते, तर तो बिझनेस तुम्हाला करायला तुम्ही म्हणजे काय म्हणायचं त्याला चांगल्या पद्धतीने करू शकाल. आता पडलेच मी ह्याच्यात तर मी हे करतेच अशा ह्यानी बिझनेस नाही होऊ शकत, एक गोष्ट. आणि दुसरी, जर तुम्हाला तो खूप आवडला ना तर तुम्हाला तो खूप चांगला जमतो पण. म्हणजे तुम्ही जर त्याच्यात तो तुम्हाला एन्जॉय होत असेल तर तुम्हाला गोष्टी लक्षात राहतात, तुम्हाला कस्टमर्स लक्षात राहतात, कारण तुम्हाला मजा येते ते करण्यात. आणि मग इन दॅट केस जर तुम्हाला तो चांगला जमत पण असेल तर तुम्हाला हँड्स ऑन पण बऱ्यापैकी गोष्टी शिकता येतात. म्हणजे यू हॅव टू जस्ट हॅव एन ओपन माइंड. आणि नॉट जस्ट दॅट, आता युट्यूब आणि ह्याच्यामुळे एवढं, आता आपण हे पॉडकास्ट मध्ये गप्पा मारतो एखाद्या सेशन मध्ये, तर अशा प्रकारचे खूप एक्सपिरियन्स शेअरिंग कॉन्टेंट आता अवेलेबल आहे. सो तुम्ही जर एंटरप्रेन्योर असाल आणि तुम्ही फक्त नुसतं कॉन्टेंट ऐकत राहिलात, बघत राहिलात, वाचत राहिलात ना, तरी खूप शिकण्यासारखं आहे. म्हणजे आज मला साडीचा बिझनेस करणारे एंटरप्रेन्योरचे पण काय काय ऐकायला मिळतात जे पूर्वी मिळायचेच नाहीत. पूर्वी काही कोणाचं कोणाला कळायचंच नाही. सो असं वेगवेगळ्या बिझनेसेस मध्ये आहे, तर तुम्ही ऑन द गो शिकू शकता. आमच्या चॅनलवर आला, तुमची आपली महत्वाची माहिती आम्हाला दिली, त्याबद्दल आपले खूप खूप आभार. नाही काय, डोंट से थँक्यू, आभार बिभार काही मानू नकोस. मस्त काम करतोयस, असं छान छान कॉन्टेंट क्रिएट करत राहा. ओके.